क्या बात है. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, कालच्या भागामध्ये आपण बघितलं की तुकडवाडी संगीत महोत्सवच्या निमित्तानं महाराष्ट्राचे हे लाडके वादक या मंचावरती आपण आमंत्रित केलेले होते. त्यांच्याच बरोबर सुरुवात करूयात आजच्या भागाला. परत एकदा सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. आता तुकडवाडीच्या या आपल्या संगीत महोत्सवामध्ये या ठिकाणी एक संगीताचा कार्यक्रम होणार आहे, छोटासा 5 मिनिटाचा. तो तुमच्या समोर आम्ही सादर करणार आहे. आणि त्याच्यामध्ये एक प्रख्यात गायिका या ठिकाणी आमच्या तुकडवाडीतल्या ते येणार आहेत. म्हणजे त्यांचं नाव प्रख्यात आहे, तसे काय प्रख्यात नाही. प्रख्यात जोशी असं फक्त नाव आहे त्यांचं. तर त्या येणार आहेत आणि ऐकणार आहेत त्यांची एक जुगलबंदी आपण. वा. नमस्कार. या प्रख्यात गायिका, नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम माझा तुम्हा सगळ्यांना प्रणाम. वा वा. खरं तर आज हा सोनियाचा दिनू असं म्हटलं पाहिजे. कारण ह्या सगळ्या दिग्गज लोकांसमोर मला माझी कला सादर करण्याची इथे संधी मिळणार आहे. तर सर, माझ्या सोबतीला आज कोण असणार आहेत? नाही, भरपूर माणसं आहेत. आपल्याला हे कॅशिनो वाजवायलाच पाहिजे ना माणूस. हॅलो, कदम आले का? या या. सगळ्यात आधी माफ करा, अभी ना जाओ छोडकर माझं फार आवडतं गाणं आहे, ते मी घेते. दादा सूर एकदा घेता फक्त. देता सूर? बस 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 बस. करेक्ट. क्या बात. चालू आहे? नाही चालू केलं? चालू. सीएल आहेत ना ते? अभी ना जाओ. अरे कौन है हॉर्न बजा रहा है यार? हॉर्न बोलो उनको. दादा. हाँ. अभी ना जाओ छोड़ कर. दादा असं नाही, ते एकदा आपण रियाज करून घेऊया. एकदा ट्राय करू. दादा, सानी. अच्छा. सानी. हाँ 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 हाँ. सनी देवल. फक्त तसं नाही, ते सारे गम सारे तसं. हां. सनी देवल धर्मेंद्र पाजी. हे काय शेवटचं? ए बॉबी देओल. एवढाच का वाजवला? हा, तेवढाच वाजला ना म्हणून. हे काय केलं? काय करताय तुम्ही? तुम्ही म्हणला ना पाणी असं असं केलं. हा करता. त्यांना सांगा, माझी हरकत होती ती. काय करताय तुम्ही? प्लीज मला हे नकोय. मला तुम्ही कोणते दुसरे प्लेयर द्या प्लीज. एखादा प्लेयर यार आहे दुसरा. हे कोण आहेत? तू कोण आहे? दुसरा प्लेयर. ते येतं का वाजवतो तुला? मग तू कशाला आला? ते काढ हेल्मेट. प्लेयर म्हणे. अरे पीच इकडे कुठे करून घेतलंय? दुसरा प्लेयर वाजवणारा प्लेयर पाठवता प्लीज. मला एक चांगले म्युझिशियन द्या कोणते. तुम्ही इकडे बसा. तुम्ही वाट लावली सगळ्या. काही करू नका प्लीज दादा. काय करू नका, इथे का बसा. दुसरे प्लेयर या. नमस्ते. नमस्ते दादा. ठीक आहे दादा, मग तुम्ही माझी साथ द्याल. येतं का पण तुम्हाला? हा, ते त्यांना पण येत होतं. तुम्ही काहीतरी करून दाखवा वेगळं. वा. आय थँक्यू सर. वा वा.
जादू आहे तुमच्या बोटांमध्ये. छान, वाजवा. सुंदर. माझी साथ द्या फक्त आज दादा. येस. हा, तुम्हाला जमलं तर तुम्ही बघा. हा, कुठलं घेणार आहात तुम्ही गाणं? चुरा लिया. अच्छा, हा? नो प्रॉब्लेम. या. काय केलं तुम्ही? आता कसं गाऊ हे गाणं मी? चुरा किया गाणं तसं नाही होत तर मग काही गाऊ नका, बसायचं. दादा तुम्हीच घ्या प्लीज. हा, दादा दुसरं पुढचं घ्या काहीतरी. प्लीज असं नका करू दादा. वेगळं घ्या, असं म्हणजे त्यांच्या बरोबरच करा. काय करताय तुम्ही? काय ते वाजवायचं होतं पण ते काय करताय? प्लीज 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 काही करू नका आता. तुम्ही घेणार आहात दादा प्लीज. माझी सगळ्या लोकांसमोर प्लीज असं नका करू. जा. काय तो कॉन्फिडन्स. जरा टाळे यांच्यासाठी. विजय चव्हाण सर आपल्याकडे आलेले आहेत आणि ढोलकीविषयी आपण त्यांच्याकडून बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे, पाहिलेली आहे ही ढोलकी. विजय सर, मलाही तेच विचारायचं आहे तुम्हाला की तुम्ही कसे काय ढोलकीकडे वळालात? आमच्या घरातच लावणी आणि विशेष म्हणजे मला कोणी ढोलकी शिकवली नाही. आईंच्या जुन्या रेकॉर्ड्स 78 स्पीडच्या त्याच्यामध्ये म्हणजे आता ते वादक नाही आहेत. पंडित विधाते, बबन काळे, अण्णा जोशी, लालाभाऊ गंगावणे, यासीन मामरी यांचं सगळं वाजवणं ऐकून 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 डबे वाजवून काय वाजवून थोडी ढोलकी शिकतोय. ते अजूनही शिकतोय, प्रयत्न चालू आहे. आणखीन एक नवीन गोष्ट सगळ्यांना सांगायची की झी मराठीवरती एक नवीन मालिका आता सगळ्यांच्या भेटीला येते, लागिर झालं जी. तर 1 तारखेपासून 1 मे पासून आपल्याला संध्याकाळी 7 वाजता ही मालिका झी मराठीवर भेटीला येणार आहे. त्याचे जे टायटल सॉन्ग आहे त्यामध्ये सरांनी ढोलकी वादन केलेलं आहे. विजय चव्हाण सर आलेले आहेत म्हणल्यानंतर ढोलकी बोलणार आणि ती बोललीच पाहिजे.
तर आता मला यायचंय पंडित उल्हास बापट यांच्याकडे. संतूर हे वाद्य फारच लोकप्रिय आहे आणि भारतामध्ये, भारताच्या बाहेर सुद्धा ते लोकप्रिय आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं विशेष कौशल्य आहे. त्यात बरेच नवीन शोध तुम्ही लावताय. या वादनाकडे कसं काय वळालात? मूळचा मी तबला शिकलोय पंडित रमाकांत मावचकर हो. एक 15 वर्ष. आणि तबल्याच्यामुळे सगळीकडे कार्यक्रमाला जायची सवय होती आणि वाजवत होतो. एका ठिकाणी चर्चेत असं कळलं की सरोज वाजवणारे खूप लोक आहेत, पण उस्ताद अली अकबर खान साहेबांचं कोणी नाही. तो दुनिया में सबसे अच्छा बजाने वाले वही है. सितार में दुनिया में सबसे अच्छा बजाने वाले पंडित रविशंकर जी है. असं करत करत ते एकेका वाद्यावर आले. ते म्हणले संतूर में सबसे अच्छा बजाने वाले भी एक ही है. तो मी विचारलं आणखीन लोक असतील. तो नाही, दुनिया में बजाने वाला एक ही है और सबसे अच्छा बजाने वाला एक ही है. असं म्हटल्यावर माझी जरा क्युरियोसिटी झाली. म्हटलं आपण काय बघूया तरी. म्हणून मी शोधलं वाद्य. मला एका दुकानात मिळालं आणि प्रयत्न केला आणि 7 जून 1973ला ते घेतलं हातात. वा 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 वा. एक पद्धती जी होती की ते जो राग वाजवायचा आहे तो एका बाजूला लावून घ्यायचा किंवा एखादं गाणं वाजवायचं असेल तर, आणि ते झालं की मग परत ट्यून करायचं आणि दुसरा राग वाजवायचा. तर माझ्या मनात आलं की मला सगळं वाजवता आलं पाहिजे त्याच्यावर. मग मी वाद्य हातात घेतलं आणि त्याच्यावर 12 सूर मिळवायचं ठरवलं आणि 12 सूर त्याच्यावर मिळवले. त्याला क्रोमॅटिक म्हणतात हे मला पुढे दीड वर्षानंतर कळलं. आधी माहीत नव्हतं. आणि एक तर नक्की की निसर्गाच्या सान्निध्यात 2 क्षणात नेणारं एकमेव वाद्य आहे संतूर. तुम्ही नुसतं असं जे मला तर ते भटकंती सुरू झाल्यासारखं वाटलं लगेच. भटकंती कार्यक्रम होता नाही सरांचा. तर मग मींडचा मी विचार केला, स्टिक्स वेगळ्या डिझाईन केल्या आणि ते वाजवण्याची पद्धत विकसित केली. वा 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 वा. आता आम्ही येणार आहे श्रुती भावे यांच्याकडे. श्रुती भावे यांनी व्हायोलिन आपल्या सोबत आणलेलं आहे आणि त्या खूप सुंदर व्हायोलिन वाजवतात. अनेक कार्यक्रमांमध्ये आपण त्यांचं व्हायोलिन ऐकतो, अनेक चित्रपटांसाठी त्या वाजवतात. श्रुती, तुला ही आवड कशी काय लागली? खरं तर व्हायोलिन ही माझी आवड नव्हती. घरात वाद्य असून सुद्धा माझे आई वडील, आई माझी गाते, गायिका आहे, वडील व्हायोलिन वादक आहेत, सरिता भावे आणि राजेंद्र भावे. नंतर मला त्याच्यात रुची यायला लागली. मला सुश्री कला रामनाथन ज्या विख्यात व्हायोलिन वादिका आहेत त्यांच्याकडे एक काही वर्ष तालीम मिळू शकली. उभं राहून व्हायोलिन वाजवणे म्हणजे वेस्टर्न स्टाईलने व्हायोलिन वाजवणे हा माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता. जेव्हा आम्ही इंडिवा नावाचा आमचा एक बँड आहे, सगळ्या महिला आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यासाठी माझी निवड झाली आणि मी प्रयत्न करते वेगवेगळं वाजवायचा. वा वा. तर श्रुती भावे या ठिकाणी आलेले आहेत आणि व्हायोलिन त्यांच्याकडे आहेच. माझं अत्यंत आवडतं हे वाद्य आहे. तर श्रुती, तुला विनंती की प्लीज या मंचावरती आमच्या महोत्सवात काहीतरी सादर झालं पाहिजे. वा.
क्या बात आहे. जोरदार आहे श्रुतीसाठी खरंच. आता काय तुम्हाला भेटायला 2 माणसं येणार आहेत. ती 2 लहान मुलं आहेत ॲक्च्युली. ते आहेत माझे भाचे. ते आता सुट्टी लागली ना शाळांना, त्यामुळे ते आता कधी येऊ शकतात. सुट्टी लागली गावाला बिवाला जायचं ना मग कुठेतरी. आम्ही नाही गावाला जाणार. सारखं सारखं गावाला जायला आम्ही काही एसटी काढा ते काय कळत नाही कोण आलंय कोण गेलंय. आई शपथ. मग काय करणार सुट्टीत, काय ठरलंय तुमचं? मामा आम्ही 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 गाणं बनवणार आहे. हा मामा आम्ही वादक होणार मामा. वादक. वादक होणार तुम्ही? इथे मोठे मोठे वादक बसलेले आहेत, त्यांचा आशीर्वाद घ्या आणि मग मोठे वादक व्हा तुम्ही. इथं कोण कोण बसलेले आहेत माहिती का, ज्यांना सहजासहजी भेटणं शक्य नाही असे सेलिब्रिटी बसलेले आहेत. हायला म्हणजे आपले पप्पा पण सेलिब्रिटी आहेत. कशी काय? ते ऍडमिट होते ना, डॉक्टर नाही का म्हणले त्यांना तुम्ही सहजासहजी भेटू शकत नाही. तसं नाही, ते पेशंट असतात म्हणून तसं बोलतात. मोठं काहीतरी शिकायचं. मामा आम्ही मोठं शिकणार आहे. काय करणार? आम्ही आता रॉक बँड काढणार आहे. रॉक बँड? स्वतःचा. कुठल्या पट्टीत वाजवतो तुम्ही? मामा कुठली पण पट्टी मला येतं का आता? गा. ही कुठली पट्टी होती? ही झोपडपट्टी. ठुकरट पट्टी. पट्टीच लावते तुम्ही आल्यापासून इथे. काय मामा पण पट्टी म्हणजे काय नेमकं? हा? पट्टी पट्टी म्हणजे वेगवेगळ्या पट्टी असतात. म्हणजे आता मला जेवढं माहिती, काळी 1, काळी 2, बरोबर आहे ना? पांढरी 1, पांढरी 2. हा मामा कळलं मामा मला. आम्ही जन्माला आलो होतो ना तेव्हा घरातले म्हटले होते काय? काळी 2 आलीत म्हणून. बहुतेक तेव्हाच करिअर फिक्स झालं होतं आपलं. एक काहीतरी सिंगिंग मध्ये करणार. करेक्ट आहे, करेक्ट आहे. पत नाही नाही, हे मला कळलेलंच आहे. तुम्ही बघितलं आणखीन कोण आलंय? सर जलतरंग वाजवतात. सर नमस्कार सर. हे एकमेव आहेत त्यांना ना पाण्याचं सगळ्यात जास्त महत्व कळलंय. कसं काय? मग रोज वाट्या भरून ठेवतात, उद्या पाणी नाही आलं तर आंघोळीचा प्रॉब्लेम नको आपल्याला. सर सर मी काय म्हणतो, ह्याच्यात तुम्ही सूप भरून ठेवायला पाहिजे. काय सूप? का? अरे म्हणजे वाजवता वाजवता पितं पण येईल ना सर. हे त्याचं नाव सूप का पडलं रे? सूपचं नाव कारण ते ना पिताना सूप असा आवाज येतो. शपथ. आणि नूडल? नूडल्सचा पण तसंच आवाज येतो. नूडल शपथ. जबरदस्त जबरदस्त. इकडे बघितलं का सर बस त्यांचं अकॉर्डियन वाजवतात. सर अकॉर्डियन बघितलं कधी? अकॉर्डियन सर आम्ही रोज खातो सर. काय? ते अक्रोडियन फक्त तोडतो. अकॉर्डियन असतं असं वाजवतं. बघितलं हिरो वाजवायचा पिक्चर मध्ये असं. बरोबर. मी पण एकदा प्रयत्न केला होता असं वाजवायचं सर. मग पण इथून कागद बाहेर पडायचा असा. तो आपल्या घरचा टाईपरायटर होता. टाईपरायटर घेऊन असं केलं कागद बाहेर पडेल नाही तर काय होईल? तुम्हाला ना खूप शिकणं गरजेचं आहे. श्रुती बघा, श्रुती पण आलेली आहे. हो शपथ. श्रुती मराठी आहे. आता तर डान्स कन्फर्म बस. श्रुती भावे. श्रुती भावे आहेत का? श्रुती भावे हे आहेत म्हणजे त्या. ते हे रे अश्विनी भावेची बहीण. मग तर डान्स झालाच पाहिजे. देर ना हो जाए कहीं. अरे श्रुती भावे मॅडम त्या व्हायोलिन वाजवतात. सुंदर व्हायोलिन. हा अरे आपल्या पप्पांचं पण आहे. काय? मग गॅरेज आहे ना आमच्या पप्पांचं. मग? किती लोक येतात गाड्या घेऊन. ओव्हरऑलिंग करून द्या, ओव्हरऑलिंग करून द्या. व्हायोलिन नाही बाळा, व्हायोलिन. मग सरांच्या समोर आता काहीतरी सादर करायचे. शाळेत शिकवलं एखादं गाणं. आम्ही रॉकॉन गाणं केलंय. रॉकॉन गाणं बनवलंय. येस येस मामा आमची एक आहे मैत्रीण. ती पण आहे ह्या गाण्यामध्ये. तुमची शाळेतली? शाळेतली. बोलवा तिला मग. हा ए ग ए. तिचं नाव आहे हा? साधना. तेजस्विनी. असू देत. नमस्कार. आज मी लवंग लतिका तुमच्या समोर एक रॉक सॉन्ग सादर करणार आहे. आमच्या रॉक सॉन्गचं शीर्षक आहे रॉक सॉन्ग. करा.
केलं तुम्ही. थँक्यू मामा. Yes. इन्स्टंट पण करू शकतो मामा. करा. इन्स्टंट कोणावर करताय? तौफिक भाईंवर कर. मी करू? हा. सर मी करू तुमचं एक गाणं छोटंसं? करा करा. थँक्यू सर. निघा तुम्ही. खरं तर बासरी हे प्रेमात पाडणारं वाद्य आहे, कारण भगवान श्रीकृष्णाचं हे वाद्य आणि त्याच्या मोहिनीनं नेहमीच आपण प्रफुल्लित होतो. तर रूपकजी, घराण्यातच तुमच्या कोणी असं वाजवायचं? हो, माझे बाबा स्वर्गीय पंडित बंगारा कुलकर्णी यांच्याकडे माझं प्राथमिक शिक्षण झालं. त्याच्यानंतर मग 1981 पासून माझे गुरुजी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडे शिक्षण घेतोय. वा वा वा. तुमच्याकडे एक विशेष बासरी असं मी ऐकलेलं, जी काचेची आहे आणि ती भारतामध्ये कुणी तो प्रयत्न करत नाही वाजवण्याचा, सर फक्त करतात आणि ते त्यांचं विशेष आहे. काय सांगाल त्याबद्दल? मी ह्याचं नाव दिलं कासरी. कासरी. हां, बासरी म्हणजे बांबूपासून बासरी, काचेपासून कासरी सूर येतात कासरी. वा वा वा. तर मी आपल्यासमोर जरूर एक आम्हाला बघायलाही आवडेल आणि ऐकायला आवडेल. जरूर. वा 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 वा. पंडितजींसाठी जोरदार टाळ्या.
काय इतके सगळे दिग्गज आपल्याकडे आलेले आहेत, पण ते खूप बिझी सुद्धा आहेत. त्या बिझी शेड्यूलमधून आपल्यासाठी वेळ काढून ते आलेले आहेत. तर तौफिकजींना पुढचा कार्यक्रम आहे, त्यानिमित्त त्यांना इथून आत्तापुरती आपण रजा देतोय. पण सर, थँक्यू सो मच, आपण इथे आलात आणि आमच्याबरोबर इतका छान वेळ घालवलात. तर ठोकरटवाडी संगीत महोत्सवामध्ये आता वेळ झालेली आहे एक गुजलगंदी ऐकण्याची. गुजलगंदी दोन माणसं मिळून जे करत असतात ते जुगलबंदी म्हणतात. जुगलबंदी, तेच ते जुगलबंदी, ते आता आपण इथं ऐकणार आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण पहिल्यांदा स्वागत करूयात भाऊतुल्ला खान साहेबांचं. या बात आहे. बासरी वादन हे त्यांचं एक विशेष आहे. तुम्ही कसं की व्हायोलिन मधून सूर काढता, म्हणजे शब्द बाहेर निघतात ह्यांच्या, तुम्ही बासरीमधून शब्द तुमचे येतात. पण ह्यांनी विशेष केलेला आहे, यांच्या बासरी म्हणजे बोलणारी बासरी असा कार्यक्रम आहे. तुम्ही एक आयटम दाखवाच. कुठलं तुम्हाला गाणं? याड लागलं घ्या. ओके. बोलणारी बासरी उगाच म्हणलं. पुढचे आपले जे गायक आहेत, किती दिवसांनंतर भेटलात तुम्ही. आता माझं राज्य. घ्या जुगलबंदी घ्या तुमची. मैथिलीला सुरुवात करूया. हा, जरूर जरूर. हो. बुजुर्गों ने हेच होतं ना हे चोरलेलं गाणं. चोरलेलं आलाप आहे हा. अच्छा, आलाप. हा, इजाजत आहे. मागितली मी तरी देत आहे. हे गाणं देतोय तर घ्या ना, कशाला येऊ. तुझं नमू चोरलेलंच घ्यायचं. चोरलेलं आलाप आहे हा. तुम्ही बस हे चोरलेलं घ्यायचं तुम्हाला. दादा खायचं द्या की तुम्ही. मला वाटलं ते. ही कसली जुगलबंदी? ओके, सॉरी गाण्यातली करा, सॉरी सॉरी खाण्यातली नको. सॉरी. नको बंकस का अप्पल. हा आलाप आहे हा. आलाप आहे हा. अच्छा अच्छा, सॉरी.
धूम तना ना 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 धीम तना ना 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 धूम तना ना 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 धीम तना ना 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 धूम तना ना 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 धीम तना ना 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 धूम तना ना 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 धीम तना ना ना धूम तना ना 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 धीम तना ना 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 धूम तना ना ना धूम तना ना 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 धीम तना ना ना धूम तना ना ना धीम तना ना ना धूम तना ना ना तुझ्या आईच्या खोतीच्या धूम तना ना 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 धीम तना ना ना धूम तना ना 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 धीम तना ना ना धूम तना ना ना अरे जुगलबंदी अरे जुगलबंदी धूम तना ना ना धूम तना ना अरे जुगलबंदी धूम तना ना धूम तना ना धूम तना ना Exit. धूम तना ना जुगलबंदी धूम तना ना तर पंडित उल्हास बापट सरांना आता मी विनंती करणार आहे की ते जे संतूर आहे त्यातली जादू आम्हाला बघायची आहे. तर तुम्ही जर आमच्यासाठी आज या मंचावरती काही सादर करू शकलात तर आम्ही धन्य होऊ.
तर मंडळी आता आपण पाहणार आहोत बादशाह मसाला प्रस्तुत स्वाद मोमेंट ऑफ द डे. सानी देवल धर्मेंद्र पाजी. हे काय शेवटचं? ए बॉबी देओल. एवढाच का वाजवला? हा तेवढाच वाजला ना म्हणून. तर मला खूप चांगलं वाटलं की कालच्या आणि आजच्या भागामध्ये हे दिग्गज वादक या मंचावरती आले. आपण पुन्हा या, आम्ही तुमची वाट बघू. या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे मिळते या पाहुण्यांना एक आठवण भेट. तर मंडळी आपण परत भेटणारच आहोत नवीन विषयासह, नवीन पाहुण्यांसह आपल्या याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.